तर आजचा आपला टॉपिक आहे मराठी फॉन्ट, ते पण आयफोन साठी कसं यूज करायचं. एवढं पण अवघड नाही, चला सांगतो 2 मिनिट. मराठी फॉन्ट म्हणलं की पहिला आपल्याला फॉन्ट पाहिजे. आता तुम्हाला कमेंट बिमेंट करून काय मिळणार नाही. आपल्या बायो मधनं टेलिग्रामच्या लिंक मध्ये जावा आणि तिथं तुम्हाला मराठी फॉन्ट सगळेच भेटतील. तिथून डायरेक्ट ते फाईलला सेव्ह करा. त्यानंतर कॅपकट वर येऊन टेक्स्ट मध्ये जावा. ऍड फॉन्ट म्हणून ऑप्शन असतोय तिथं, त्यावर क्लिक करा. आता फॉन्ट इथं मी आधीच ऍड केला, तरी पण तुम्ही प्लस ऑप्शन वर टॅप केला की डायरेक्ट फाईल मध्ये जाते. फाईल मध्ये तुम्हाला डायरेक्ट फॉन्ट दिसतात. मी जेवढे पण फॉन्ट दिलेत ते तुम्ही फाईलला सेव्ह करून इथनं डायरेक्ट ऍड करा. आता इथं आपण फॉन्ट ऍड केलं की हे सगळे असे फॉन्ट दिसतात. पण आता विषय येतोय, आपण जे टाईप करतोय ते इथं टाईप होतच नाही. तर त्यासाठी तुम्हाला करायला लागणार कीबोर्डची प्रॅक्टिस. म्हणजे की कोणत्या वर्डला कोणता शब्द आहे ते तुम्हाला समजणारच नाही. एकदा तुम्ही एबीसीडी टाईप करून बघा, त्यावर तुम्हाला समजेल की कोणत्या वर्डला कोणता शब्द आहे ते. आता मी इथं तुम्हाला सौरभ लिहून दाखवतो, पण ते कसं लिहिलंय ते पण बघा तुम्ही. बाकी आयफोन वाल्यांसाठी हे असंच लिहायला लागणार आणि अँड्रॉइड वाल्यांसाठी इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर तर आहे. आणि आता व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक तर करूनच जावा आणि तुमच्या भावाला फॉलो तर कराच.